तर आज मी बनवते अस्सल कोल्हापुरी पद्धतीचं झणझणीत असं चिकन. आता कोल्हापूर म्हटलं की ह्याच्यामध्ये मसाले हा प्रकार खूप आला आणि झणझणीतपणा तर आलाच आला. तर मसाल्यांचं प्रमाण, त्याचबरोबर वाटण कसं करायचं आणि वाटण कधी आणि कुठे घालायचं, हे सर्व पद्धत मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची रेसिपी चुकणार नाही. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर सर्वात पहिले इथे मी घेतलेले आहेत मसाले, खडे मसाले. त्यामध्ये मी घेतलंय 1 मसाले वेलची, त्यानंतर चक्री फूल, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता, हिरवी वेलची, जायफळ. जायफळ मी ते तोडून घेतले, तुम्ही बघू शकता इथे. त्याचबरोबर थोडंसं दगडफूल. आता तुम्ही ह्यामध्ये जावित्री पण घेऊ शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे ते स्किप केलेलं आहे. तर आता हे सर्व मसाले आपल्याला मस्त खमंग सुवास सुटेपर्यंत छान असे मस्त भाजून घ्यायचेत एकसारखे. आणि हे भाजताना आहे ना, गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे. म्हणजे फास्ट गॅस करू नका, जेणेकरून आपले मसाले आहेत ना जळणार नाही. आणि जळल्यामुळे आहे ना, भाजीला आहे ना, म्हणजे जे पण तुम्ही करता, चिकन ग्रेव्ही किंवा भाजी करता, त्याला ना कडवटपणा येतो. तर तुम्ही हे मसाले असे मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आता इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि आपले मसाले छान मस्त मंद आचेवर भाजून झालेले आहेत. त्यानंतर आता ह्यामध्ये मी घालते थोडीशी काश्मीरी पावडर. 2 ते 3च घेतल्यात आणि तिखट मिरच्या ज्या आहेत ना, त्या मी 8 ते 10 घेतल्यात. म्हणजे तुम्हाला जेवढा तिखटपणा पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता. त्या पण छान अशा मंद आचेवरती भाजून घ्यायच्यात. आता मी इथे घेतले थोडेसे धणे, त्याचबरोबर थोडीशी तीळ, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर खसखस. आणि इथे मी ना खोबरं, असं सुकं खोबरं घेतलंय. हे खोबरं मी असं ग्रेट करून घेतलंय, म्हणजे खिसून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. आणि तीळ आणि मिरची आहे ना, ती तुम्ही आवर्जून घाला. कारण ना कोल्हापूरमध्ये तीळ आणि मिरचीचा जो बॅलन्स आहे ना, तो खूपच एकदम परफेक्ट आहे आणि ह्याच्यामुळे टेस्ट आपल्या कोल्हापुरी स्टाईलला खूपच छान येते. तर आता आपला मसाला पण बऱ्यापैकी भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे खोबऱ्याला हलकासा असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपल्याला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय. तेलामध्ये आपल्याला चिरलेला कांदा परतवून घ्यायचा. तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचे. त्यानंतर आपल्याला त्यात कांदा घालून छान मस्त गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. जेणेकरून कांद्याचा जो कच्चेपणा आहे ना, तो पूर्णपणे निघाला पाहिजे. तर हे बघा, असे मी कांदे आहेत ना, असे मोकळे-मोकळे करून घेते आणि हे कांदे असे कंटिन्यू मी ह्याला आता 2 मिनिट तरी लागणार आहे. जर तुम्हाला कांदा लवकरात लवकर परतवायचा असेल, तर तुम्ही इथे थोडंसं मीठ घालू शकता. जेणेकरून आपला कांदा लवकर ब्राउन व्हायला मदत होते आणि आपला गॅसही वाचतो. तर हे बघा, आता मी असं कंटिन्यू इथे परतवते. तर ह्या ज्या मी छोट्या-छोट्या स्टेप्स सांगते ना, ह्या फक्त लक्षात ठेवा आणि ह्या अशाच फॉलो करा, जेणेकरून आपण जी पण रेसिपी बनवतो त्याला ना सेम त्याच पद्धतीची आणि तीच चव मिळते. तर हे बघा, आपला कांदा व्यवस्थित इथे परतवून झालेला आहे. प्रॉपर ब्राउन झालेला आहे. आता ह्याच्या पलीकडे तुम्ही ब्राउन करू नका. हे बघा, तुम्हाला मी थोडंसं दाखवते. तर आता आपण हे साइडला काढून आता वाटण थंड होते तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. तर मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही ते बोनलेस किंवा विथ बोन कुठलंही चिकन वापरू शकता. पण मी इथे ना सर्व एकत्रच वापरले. आता मॅरिनेशन करता इथे आपल्याला जास्त काही मसाले लागणार नाहीये. तर इथे मी सर्वात पहिले घेतली हळद, त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट. हे मी घरामध्येच मिक्सरला बारीक करून घेतली थोडंसं पाणी घालून. त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे 1 अख्खा लिंबाचा रस आणि सगळ्यात शेवटी ते म्हणजे चवीपुरतं मीठ. आता हे सर्व घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं हळद, मीठ लावून चिकन छान मस्त मॅरिनेट करून घ्यायचंय. एकदम काहीही ह्याच्यामध्ये जास्त मसाले घालायची गरज नाहीये. कारण आपण ऑलरेडी मसाले जे आहेत ते सगळे वाटणामध्ये घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे. तर आता आपलं चिकन पण छान असं मस्त मॅरिनेट झालेलं तुम्ही बघू शकता इथे. तर चला आता पटकन वाटणाची तयारी करूया. तर आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, असं जाडसरच मी वाटून घेतलेलं आहे. जो मसाला होता ना, तो मी सर्व वाटून घेतलाय. फक्त ह्यामध्ये ना मी कांदा वाटलेला नाहीये. कांदा आपल्याला नंतर घालायचा आहे. तर हे वाटण आपल्याला सर्व साइडला असं चिकनला छान मस्त असं कोट करून घ्यायचंय. जेणेकरून सर्व मसाले चिकनमध्ये छान मस्त मुरले पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे. हातानेच कोट करायचे, कारण का चमच्याने ते काही व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे मी असं हातानेच हे व्यवस्थित असं सर्व चिकनमध्ये कोट करून घेते. तर आता आपलं चिकन पण छान मॅरिनेट झालंय. आता हे आपण साइडला ठेवून देऊया. आता इथूनच आपल्या कोल्हापुरी चिकनची एकदम मेन प्रोसेस सुरू होते. ती म्हणजे फोडणीपासून. तर आता इथे मी घेतलेलं आहे थोडंसं 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान मस्त गरम होऊ द्यायचंय.
तेल छान गरम झालं, की त्यामध्ये आपल्याला घालायचं 1 ते दीड तेजपत्ता, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि 4 ते 5 लाल मिरच्या. आता हे सर्व आपल्याला कांदा छान मस्त लालसर होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा जो आहे ना, तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आता इथे मी घालते थोडेसे काळी मिरी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे स्किप करू शकता, कारण का आपण वाटणामध्ये ऑलरेडी काळी मिरी घातलेली आहे. पण ना चिकनमध्ये असं साइडला खाताना खूपच छान लागतं. सो आता मी इथे कांदा छान व्यवस्थित परतवून घेते. तुम्ही बघू शकता इथे. तर आता कांदा आपला छान मस्त ब्राउन झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता ह्यामध्ये मी घालते काश्मीरी पावडर. काश्मीरी पावडर घालताना कधी पण गॅस स्लो करा, नाहीतर मग काश्मीरी पावडर जळू शकते. आणि ह्यामध्ये मी घालते थोडंसं ना 1 ते 2 चमचा एवढं पाणी, जेणेकरून आहे ना काश्मीरी पावडर ना जळणार नाही आणि आपल्या चिकनला छान असा कलर येईल आणि फ्लेवर सुद्धा येईल. तुम्ही बघू शकता इथे मी कंटिन्यू असं परतवते, जेणेकरून काश्मीरी पावडर सर्व साइडने अशी छान परतवून झाली पाहिजे. तर हे बघा आता त्याचा जो धूर जो आहे तो कमी झालेला आहे, जेणेकरून आपली काश्मीरी पावडर जी आहे ती मस्त इथे परतवून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे मॅरिनेट केलेलं चिकन. तर आता मी हे वाटणामधलं मॅरिनेट केलेले चिकन इथे सर्व घालून घेते. त्यानंतर आपल्याला हे चिकन छान काश्मीरी पावडर बरोबर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता तुम्हाला इथे मी ना एक टिप देते. जर तुम्हाला हे वाटण जर असं चिकनला मॅरिनेट करायचं नसेल, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही तेलामध्ये हे वाटण पहिले छान परतवून घ्या. म्हणजे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्या आणि त्यानंतर फक्त हळद, मीठ लावलेलं चिकन सुद्धा इथे वापरू शकता. म्हणजे तुम्ही इथे कोणतीही पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. तर आता आपलं चिकन छान मस्त मसाल्यांमध्ये असं कोट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. म्हणजे चिकन आपलं छान मस्त एकजीव झालेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक फक्त 10 मिनिटं फक्त पाणी सुटेपर्यंत ह्याला असंच ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या चिकनला आता केवढं छान मस्त पाणी सुटलेलं आहे. आणि सर्वात पहिले जेव्हा तुम्ही ते झाकण लावून चिकन ठेवणार, तेव्हा अजिबात पाणी घालू नका. म्हणजे चिकन आहे ना असंच मसाल्यांमध्येच छान मस्त त्याला पाणी सुटू द्या, जेणेकरून त्याचा फ्लेवर आहे ना अजून बाहेर येईल. तुम्ही बघू शकता इथे आपल्या चिकनला केवढं छान पाणी सुटलेलं आहे आणि हळू-हळू याचा कलर सुद्धा येतोय. आता इथे आपल्याला घालायचे बाकीचे जिन्नस, त्याशिवाय आपल्या कोल्हापुरी चिकनला अजिबात चव नाही. तर इथे मी घालते वाटलेला कांद्याची पेस्ट, त्याचबरोबर अजून इथे मी 3 टोमॅटो जे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेतले. तर इकडे मी ते सुद्धा घालून घेते. थोडेसे टोमॅटोची पेस्ट मी पुरवली, कारण नंतर जर लागलं तर आपण ती टाकू शकतो. आता हे व्यवस्थित आपल्याला परत एकदा हे वाटणासकट मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हे वाटण आणि टोमॅटो आहे ना, हे सुद्धा चिकनमध्ये छान असे मस्त मुरले पाहिजेत. लक्षात ठेवा मी ज्या स्टेप सांगते ना, त्या स्टेपने जर तुम्ही केलं ना, तर तुमचं कोल्हापुरी चिकन एवढं झणझणीत आणि एवढं मस्त होणार आहे ना. आता इथे आपले सर्व वाटणं टाकून झालेले आहेत. त्यानंतर ह्यामध्ये मी घालते गरम पाणी. गरम पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे ना ग्रेव्ही, त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता. आता मला इथे जास्त ग्रेव्ही नाही पाहिजे, मला थिक पाहिजे. त्याच्याकरता मी इथे कमीच पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपल्याला पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या स्टेजला इथे थोडंसं ना चवीपुरतं मीठ घालू शकता. पण आमच्याकडे ऑलरेडी सर्व मीठ कमी खातात, त्यामुळे मी इथे मीठ ॲडिशनल ॲड करत नाहीये. तर आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता अजून ह्याला कलर नाही आलेला आहे, पण तुम्हाला नंतर दिसेल. सगळ्यात शेवटी ह्या चिकनला आपल्या मस्त कलर आलेला असेल. आता हे चिकन आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं असं झाकून व्यवस्थित शिजू द्यायचंय. मध्ये-मध्ये हलवलं तरी सुद्धा चालेल. पण आता इथे मी 10-15 मिनिटं असं व्यवस्थित ह्याला झाकून आहे ना, ह्याची छान अशी मस्त उकळ काढून घेते. मी मध्ये-मध्ये हे चिकन चेक केलं होतं. तर हे बघा 10-15 मिनिटानंतर आपल्या चिकनला केवढा छान मस्त कलर आलेला आहे आणि चिकन आपलं एकदम दाटसर आणि घट्टसर असं मस्त झालेलं आहे. आपलं अस्सल कोल्हापुरी चिकन जे आहे ना, ते तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. इथे ना लालसर असा वरतून कलर आलेला आहे चिकनला. तर आता सर्वात शेवटी मी ह्यावर घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता पटकन हे आपण सर्व्ह करून घेऊया. तर तुम्ही हे कोल्हापुरी चिकन भाकरी, कुलचा, नान, भात कशाबरोबरही मस्त एन्जॉय करू शकता. वरतून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि त्याचबरोबर चिरलेला कांदा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर.